नमस्कार मंडळी. आज आपण चॅप्टर 2 मधला प्रॅक्टिस सेट 2.2 त्यातल्या क्वेश्चन 1 मधला सेकंड क्वेश्चन सॉल्व करत आहे. याच्या आधीचे जो या प्रॉब्लेम सेटवरचा इंट्रोडक्शन व्हिडिओ आणि फर्स्ट क्वेश्चन मी ऑलरेडी अपलोड केला आहे, तो एकदा जाऊन पहा. हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो फॅक्टरायझेशन मेथडवर आधारित आहे आणि आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायचे आहेत आणि यातून आपल्याला काय करायचे, सॉल्व करायचं म्हणजे आपल्याला सोल्युशन फाइंड करायचे. ठीक आहे. सोल्युशन्स म्हणजे काय, आपल्याला रूट्स फाइंड करायचे. तर रूट्स म्हणजेच काय की असे व्हेरिएबलचं व्हॅल्यू की जी आपण या इक्वेशनमध्ये पुट केल्यानंतर हे इक्वेशन काय होणार आहे, सॅटिस्फाय होणार आहे. ठीक आहे. सॅटिस्फाय होणार म्हणजे काय, ही जी तुमची डावी बाजू आहे लेफ्ट हँड साईड विच इज इक्वल टू राईट हँड साईड होणार आहे. म्हणजेच काय, या एक्सचं व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला जे ॲन्सर मिळेल लेफ्ट हँड साईडचं ते राईट हँड साईडचे इक्वल मिळालं पाहिजे, म्हणजे 0 मिळायला हवं. तर आपण ते जे येणारे रूट्स आहेत, ठीक आहे, ते आपण सोल्युशन म्हणणार आहेत. तर ॲज फॅक्टरायझेशन करायचं तुम्हाला मी सांगितलं आहे, तर पुरे लक्षात घ्या की कुठलंही क्वाड्रॅटिक इक्वेशन जे असतं ते ax² + bx + c इज इक्वल टू 0 असतं. आणि या एचा आणि सीचं मल्टिप्लिकेशन करायचं. ठीक आहे. मग काय करणार, आपण एचं आणि सीचं मल्टिप्लिकेशन करणार, काहीतरी डी व्हॅल्यू येईल जी प्लस मायनस असेल, आणि याचे असे फॅक्टर शोधायचे जे कुठले इक्वल आहेत त्यांचे प्लस मायनस ॲडिशन काय हवं, मिडल टर्म हवी, म्हणजेच बी हवी. ठीक आहे. ही एक पॉईंट लक्षात द्या. ठीक आहे. मग आता इथं जर बघायला गेलं तर बघा, इथं x² याचा कोइफिशियंट सहगुणक जो आहे तो काय नाही म्हणून किती आहे, 1 असतो. आणि हा 1 म्हणजेच a आणि हा c जो -20 आहे यांचा गुणाकार आपण करणार. म्हणजेच काय, आपण ॲन्सर लिहिलं बघायचं काय लिहितो, लेट x² + x - 20 इज इक्वल टू 0 बी अ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि या एक्सच्या सोबती कोण नसतो म्हणून 1 असतो. म्हणजेच काय, आपली एची व्हॅल्यू 1 आली आणि सीची व्हॅल्यू -20 आली आणि ह्या दोघांचा गुणाकार करणार. ठीक आहे. ह्या दोघांचा गुणाकार किती येणार आहे आपल्याकडे, a × c. सो बेसिकली हा -20, 1 × -20 -20. आता याचे आपल्याला फॅक्टर शोधायचे. ठीक आहे. हे -20चे फॅक्टर शोधायचे. बघा आता आपण म्हणजे मायनस तात्पुरतं आपण काय करू, हे मायनस चिन्ह विसरून जाऊ. ठीक आहे. मायनस चिन्ह जे आहे ते विसरू. आपल्याला 20चे फॅक्टर शोधायचे, 20चे. मग 20चे फॅक्टर काय, म्हणजे 20ला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो अशी गोष्ट. 20चे फॅक्टर जर का आपण 2च्या मल्टिप्लाय 2 × 10 बरोबर आहे, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार किती येणार आहे, 20 येणार आहे. ठीक आहे. अजून काय होऊ शकतं, 3 म्हणलं तर 3 नाही, 4 × 5. ठीक आहे. 4 × 5 = 20 येते. अजून दुसरं कोण आहे, याच्या पुढे गेलं तर 5 × 4 हे ऑलरेडी झालेलं आहे. ठीक आहे. आणि हे एक झालेलं आहे आणि पुन्हा ह्याच्या पुढे कोण आहे, 10 × 2. मग तुम्ही एवढेच फॅक्टर शोधू शकता. त्यांपैकी आपल्याला हा फर्स्ट आणि हे नको आहेत. तर मग आपल्याला फॅक्टर कुठले मिळाले, 2 × 10 आणि 4 × 5. पण आता ह्या जे फॅक्टर जे मिळालेत हे 2 फॅक्टर, ठीक आहे, हे जो 2 फॅक्टर मिळाले 2 आणि 10 यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला किती हवी आहे, मिडल टर्म हवी आहे, म्हणजे बी हवी आहे. ठीक आहे. या दोघांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन काय हवी, मिडल टर्म हवी आहे. तर मग आपण बघायला गेलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या दोन्हीचं बघू. तर काय होणार आहे की एकतर 2 + 10 किती होते आपल्याकडे, ॲडिशन केली तर 12 होईल, आणि किंवा सबट्रॅक्शन केली आपण 2 - 10 केली तर -8 येईल. ठीक आहे. तात्पुरतं आपण साईन विसरून जाऊ. मग इथं आपण बघितलं तर एकतर 12 येईल किंवा 8 येईल, जे आपल्याला मिडल टर्म कुठेच दिसत नाही. मिडल टर्म आपली किती आहे, 1 आहे. तर मग ऑब्व्हियसली जसं आपण 4 × 5चं बघितलं तर ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला किती येते 9 येते, किंवा सबट्रॅक्शन जर केली तर आपल्याला किती येते, 1 येते. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती आपल्याला इथून मिळून जाते. 4 - 5
ते आपल्याला काय ते 1 मिळून जाते. आता राहिला प्रश्न चिन्हांचा. आपल्याला काय हवं आहे की आपल्याला जे हवं आहे लक्षात घ्या, या दोघांचा वजाबाकी किती हवे आपल्याला, मिडल टर्म हवी. पण मिडल टर्म जर बघितली आपण तर मिडल टर्म प्लसमध्ये आहे, ठीक आहे, आणि दोघांचा गुणाकार मायनस आहे. मग दोन संख्यांचा गुणाकार मायनस असेल तर दोघांपैकी कोणती तरी एक संख्या मायनस असणार आहे, ठीक आहे. दोघांपैकी कोणती तरी एक संख्या मायनस असणार आहे. म्हणजे काय, एकतर तुम्ही बघा, एकतर प्लस इंटू मायनस केलं तर ते मायनस येतं, मायनस इंटू प्लस केलं तर ते मायनस येतं. ह्या दोनच केसेस आहेत. बरं, मग आपल्याला कोणती संख्या घेतल्यानंतर आपल्याला पाहिजे तो रिझल्ट मिळेल, म्हणजे आपल्याला हा +1 मिळेल. सिम्पल आहे की प्लस हवा असेल तर मोठं प्लस हवं, मोठं जे आहे मोठ्यातून लहान वजा करावं लागेल. मग मोठं जे आहे ते या मोठ्यामध्ये 5 हे मोठं आहे आणि 4 एक लहान आहे, ठीक आहे. मग एकतर आपल्याला 5 हवं आणि 4 हवं, ठीक आहे. आणि यांचा गुणाकार जर मायनस हवे तर दोघांपैकी कोणतरी एक मायनस हवं. पण आपल्याला मोठं चिन्ह किती हवं, प्लस हवं, लहान चिन्ह मायनस हवं, ठीक आहे. म्हणजेच ह्या 5 गुणिले -4 केलं तर यांचा गुणाकार -20 येतो आणि यांची बेरीज वजाबाकी किती येते, 1 येते, ठीक आहे. यांची बेरीज वजाबाकी 1 येते. इथपर्यंतचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तुम्हाला. जर नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मी तुम्हाला अजून एक्सप्लेन करेन. आणि एक सांगायचं राहिलं, जर तुम्हाला अजून माझ्या झूम मीटिंगमध्ये तुम्हाला यायचं असेल, मी झूमवर पण लेक्चर्स घेतो, तर मला तुम्ही काय करा की मग तुमच्या कमेंट बॉक्समध्ये मला तुम्ही त्या संदर्भात रेफरन्स द्या, ठीक आहे. कमेंट करा की मला सर तुमच्या झूम मीटिंगमध्ये ॲड व्हायचे, जिथे मी लाईव्ह क्लासेस घेतो, ठीक आहे. तर तुम्ही मला ते कमेंट करू शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही मला ॲड हो चाल. तर आता मी काय करतो, हा जो पार्ट आहे थोडासा मिनिमाइज करतो आणि एका कोपऱ्यात ठेवून देतो. चल, आता एक कळलं आपल्याला की हे जे मिडल टर्म आहे, मिडल टर्म ही आपण कशी फॅक्टराईज करणार आहे. तर मिडल टर्म फॅक्टराईज करायची आपलं काय करणार आहे, आपण इथं लिहिणार आहे बाय फॅक्टरायझेशन मेथड. आपण कुठली मेथड वापरणार आहे, फॅक्टरायझेशन मेथड. ही जी मधली टर्म आहे जी आपल्याला करायची हे लिहिणं तर गरजेचं आहे. -20 स्प्लिट कसं करणार आहे, 5 -+5 -4, ठीक आहे. हे बोर्डाच्या पेपरमध्ये हा पार्ट लिहिणं गरजेचं आहे. तुम्ही काय पार्ट स्प्लिट केला हे बोर्डाला सांगणं गरजेचंच असतं, ठीक आहे. तो हे स्प्लिट केलं तुम्ही. आता बघा, म्हणजे मिडल टर्म काय करणार आहे, म्हणजे याचा अर्थ काय की हा x जो आहे मधला +x, ठीक आहे, हा मधला +x स्प्लिट कसं करणार आहे तुम्ही, +5x -4x, ठीक आहे. मग x² + 5x - 4x - 20 विच इज इक्वल टू 0. आता आपण काय करणार की या पहिल्या दोघांमधून आणि दुसऱ्या दोघांमधून कॉमन शोधणार. आता पहिल्या दोघांमध्ये बघा मी काय म्हणतो आहे ते, पहिल्या दोघांमध्ये एका ठिकाणी x² आहे आणि एका ठिकाणी 5x आहे. x² म्हणजेच काय, x × x आणि 5x म्हणजेच काय, 5 × x. आता या दोघांमध्ये हा जो x आहे तो कॉमन असेल, म्हणजेच या दोघांमधून x कॉमन निघेल. तर ब्रॅकेटमध्ये ह्या दोघांपैकी एक x गेल्यामुळे राहिलं काय, एक x प्लसच्या ठिकाणी प्लस, आणि या एक्समधून या 5x मधून x गेल्यामुळे राहिलं काय, 5. मग इथं 5 लिहिणार आहे, ठीक आहे. आता या दोघांमधून बघा, मी काय मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की हे ब्रॅकेट ॲज इट इज दोघांमधून एक कॉमन निघणार आहे, ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला या ब्रॅकेटमध्ये x + 5 मिळणार आहे, ठीक
ठीक आहे. मग या दोघातून कॉमन आपल्याला पार्ट काढावा लागेल. बघा समजून घ्या मी काय म्हणतो ते. आता आपण सेकंड दोन कंपेअर करू. आपण तात्पुरतं चिन्ह आपण घेणार नाही आहे. 4x आणि एक काय आहे 20. 4x काय 4 × x आहे आणि या 20मध्ये काय 4 × 5 आहे. म्हणजेच काय या दोघांमध्ये हा 4 कॉमन आहे. म्हणजेच कॉमन काय निघणार आहे 4. आता इथं आपण काय करणार आहे की मायनस साईन कॉमन घेणार आहे या दोघांमधून. तर ब्रॅकेटमध्ये आतल्याचे दोघांचे साईन काय होतील चेंज होतील. जे मायनस आहे ते प्लस होईल. आता या दोघांमधून कॉमन दिलेला मायनस काढल्यानंतर कॉमन काय निघणार आहे 4 येणार आहे. मग 4 यातून कॉमन आणल्यानंतर पहिल्या 4x काय राहणार आहे तुमचा x राहणार आहे आणि दुसऱ्या 20मधून कॉमन काय 4 निघाल्यानंतर राहणार आहे 5. सो इथं +5. इथं +5 कशामुळे आले हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. विच इज इक्वल टू 0. आता इथं बघा की इथं हा ज्यावेळेस तुम्ही फर्स्ट आणि हा सेकंड तुम्ही जर कम्पेअर केलं तर तुम्हाला x+5 इथं पण आहे आणि इथं पण x+5 आहे. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ही टर्म आणि ही टर्म कम्पेअर कराल तर तुमच्याकडे x+5 कॉमन निघेल. राहिलं काय दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये पहिल्या यातला x कॉमन राहिला आणि दुसऱ्यातला -4 कॉमन राहिला विच इज इक्वल टू 0. आता बघा इथं काय आहे की या दोघांचा गुणाकार 0 आहे. म्हणजेच काय की आयदर x+5 0 असेल किंवा x- 4 0 असेल. हे कशाहून लिहिलं त्याच्या मागे एक गोष्ट आहे की कोणत्याही संख्येचा प्रॉडक्ट जर कोणत्याही संख्येचा प्रॉडक्ट a × b जर 0 असेल, कोणत्याही दोन संख्येचा प्रॉडक्ट 0 असेल तर आयदर a तर 0 हवा किंवा b तर 0 हवा. दोन्ही ॲट अ टाईम कधीच 0 असू शकत नाहीत. म्हणून आपण ह्या दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे याचा अर्थ x+5 0 असायला पाहिजे किंवा x-4 0 असायला हवे. मग आता बघा हा +5 जो आपल्या डाव्या साईडला आहे प्लस राईट हँड साईडला आल्यानंतर काय होणार आहे -5 होणार आहे. म्हणजे x विच इज इक्वल टू -5 होईल. और x हा +-4 आहे तो इकडे आल्यानंतर काय होणार आहे +4 होईल. ठीक आहे. म्हणजेच काय एक्सचा ॲन्सर काय मिळालं -5 आणि 4. हेच तुमचे फायनल ॲन्सर्स असतील. हे जे दोन वेगवेगळे व्हॅल्यूज आहेत ते तुमचे काय असतील सोल्युशन्स असणार आहेत. आणि इथंच तुमचं कन्क्ल्युजन होऊन जाईल ॲन्सरचं. काय म्हणणार मग देअरफॉर -5 अँड +4 अँड +4 आर दी सोल्युशन्स ब्रॅकेटमध्ये रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे आपलं फायनल ॲन्सर असेल. ठीक आहे. एवढं सोपं तर ह्या क्वेश्चन आहे. पहिल्यांदा समजायला कॉम्प्लिकेटेड जाईल पण तुम्ही हा क्वेश्चन जर तुम्ही नीट ऐकला मी सांगितलेला नीट पाहिला आणि हेच जर तुम्ही सॉल्व केले तर तुम्हाला काय होईल की हा क्वेश्चन प्रॉपर समजेल अंडरस्टँड होईल आणि तुम्ही ह्या क्वेश्चनमधून तुम्हाला मार्क्स कधीही जाणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्यायची. एवढं हे सोपं आहे. ठीक आहे. जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ आपण घेणार आहे तिसरा क्वेश्चन. ठीक आहे. नवीन व्हिडिओमध्ये आहे तो. चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.